नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. यंदाही कांदा कोंडी होणार काय, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बघू शकता. संपूर्ण बातमी. रब्बी कांदा लागवडीची स्थिती काय, राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नंदुरबार आणि लातूर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात जानेवारी अखेर 5.34 लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षी 4.65 लाख हेक्टर तुलनेने जानेवारी अखेर 70,000 हेक्टर कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कोकण विभागात 551, नाशिक विभागात या ठिकाणी 2,26,933 अशा प्रकारचे स्क्रीनवर बघत आहात. अशा प्रकारची लागवड झाली आहे. राज्याची साठवणूक क्षमता या ठिकाणी कमी आहे. रब्बी उन्हाळी कांदा लागवडीतून यंदा सुमारे 106.8 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ, राष्ट्रीय कृषी विकास योजना, RKY, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक कांदा चाळी अशा राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता सुमारे 30,78,431 टन आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. निर्यात धोरणात सातत्याचा अभाव. गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत असल्यामुळे कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात महाराष्ट्र मतदारांचा रोषाचा फटका बसू नये म्हणून निर्यातबंदी उठवली, पण 20% निर्यात शुल्क कायम ठेवले आहे. अशा प्रकारची सद्यस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही. चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ अपडेट्स होतोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.